आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग. आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर. मोबाईल नंबर 8087021004 आणि 9763361004. मला उमेदवारी मिळाली. हा सर्व महिला वर्गांचा सन्मान आहे. यामिनी जाधव. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी महिलांना सन्मान दिला. आज मला उमेदवारी मिळाली आहे, तो महिला वर्गाचा सन्मान आहे. यशवंत जाधव साहेब आणि आम्हा सर्वांचा सन्मान आहे. आम्ही लढणार आहोत. मोदी साहेब आणि महाराष्ट्र सरकारचं काम आहे आणि विचारांचा वारसा घेऊन आम्ही चाललोय. आम्ही विचारांचा वारशावरती चालणार आहोत. माझ्या कार्यकर्तृत्वावरती विश्वास आहे. महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र काम करणार आहोत. प्रत्येक निवडणूक आम्ही मनापासून लढणार आहोत. यशवंत जाधव आमचं ब्रेन आहे. त्यांच्याकडे उमेदवार नसेल म्हणून पटकन जाहीर केला असावा. आमच्या बाजूने ताकदीची नावं पुढे होती, त्यामुळे वेळ लागलाय. मी आमदार म्हणून काम करत आहे, तर फक्त निवडणुकीसाठी आम्ही काम करत आहोत असं नाही. आम्ही लोकांसोबत आहोत. शिंदे साहेबांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलाय तो मी खाली पडू देणार नाही. तयारी नेहमी होती आणि असणार आहे. यशवंत जाधव हे संपर्क प्रमुख आहेत, त्यामुळे आम्ही लढाईसाठी तयार आहोत. आजचा मतदार हा हुशार आहे. सिंपथी काही वेळेसाठी असते, पण काम हे काम आहे. शिवसेना ही शिंदे साहेबांची आहे आणि मी दुसऱ्या कोणत्याही शिवसेनेचा विचार करण्याची गरज नाही. सगळ्या लोकांच्या वक्तव्याचा विचार केला पाहिजे. पण विकास बघा ना, आर्थिक क्षेत्रामध्ये मोदी सरकारने भारताला कुठं आणून ठेवलंय याचा देखील विचार केला पाहिजे. यशवंत जाधव. आज बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत. महायुतीचे सर्व नेते आणि गेली 10 वर्ष ज्यांनी या देशाला उंचीवर नेण्याचं काम केलं, अशा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव यांना उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि आता आम्ही लढणार आहोत आणि आम्ही विकास कसा करणार हे सांगून आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. दक्षिण मुंबईचा निश्चितच विकास दिसणार आहे. नाराज होण्याचं कारण नाही. आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत. कोणालाही उमेदवारी मिळाली तरीही आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. लढाई ही लढाईसारखी लढायची असते. समोर कोण आहे यापेक्षा लढणं जिंकणं महत्त्वाचं आहे. तुम्ही 40 वर्ष शिवसेनेमध्ये कार्यरत आहात. आता शिवसेना घरांमध्ये विभागलेली आहे. तुमच्या कुटुंबाकडे खासदारकीचं आता म्हणजे उमेदवारी आली आहे, कसं बघता आणि तुमची लढत तुमच्याच मित्रांची असणार आहे? सर्वप्रथम मी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, परमपूज्य नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं नतमस्तक होतो यांच्या आणि आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही चाललेले सगळेजण आहोत. आणि यामध्येच आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा पवार, महायुतीचे सर्व नेते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेली 10 वर्ष ज्यांनी यशस्वीपणे हा देशाला उंचीवर नेण्याचं काम केलं, अशा आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आशीर्वादानं आज दक्षिण मुंबईमध्ये आमदार विभागाच्या यामिनी जाधव यांना महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी मिळालेली आहे. सर्वप्रथम त्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आनंद तर निश्चित आहेच, आनंद आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. आणि कार्यकर्त्यांनी गेली 10 वर्ष कार्य करत नाहीत तर या विभागातील सर्व दक्षिण मुंबईतील जनतेने जे काय सोसलंय, गेल्या 10 वर्षामध्ये जे काय त्यांना अंधारात ठेवलं गेलं, गेल्या 10 वर्षामध्ये जो विकास झाला नाही, गेल्या 10 वर्षामध्ये कोण खासदार हे ज्यांना दिसलं नाही, त्यांच्या समोर मला वाटते लढायचंय. आणि लढताना हे संपूर्णपणे सर्व लोकांसमोर आणून आम्हाला विकास कसा करायचा, आम्ही विकास कसा करणार आहोत
हे लोकांना सांगून आम्ही लोकांसमोर जाणार आहोत आणि लोकांना नम्रतेचं आवाहन करणार आहोत की जी गेली 10 वर्ष आपण सोचलं तर यापुढे तुम्हाला सोचावं लागणार नाहीये. तर दक्षिण मुंबईमध्ये निश्चितपणे तुम्हाला विकास हा दिसणार आहे आणि तुम्हाला अपेक्षित असलेला खासदार तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चितपणे महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत यामिनी जाधव यांनाच निवडून द्यावं अशा पद्धतीने आम्ही सुरुवात करू. मित्रपक्ष भाजपचे देखील अनेक उमेदवार इच्छुक होते मात्र उमेदवारी तुम्हाला मिळाली त्यामुळे कुठेतरी भाजपची नाराजी असेल का, असेल तर कशी दूर करा? मला वाटतं यामध्ये नाराजी होण्याचा काही आवश्यकताच नाहीये. तर आम्ही ज्या वेळेला महायुती म्हणून एकत्रित आलो त्याच वेळेला ठरवलं होतं की उमेदवारी कोणालाही मिळो, मग ती भारतीय जनता पक्षाला मिळो, शिवसेनेला मिळो, राष्ट्रवादीला मिळो, मनसेला मिळो किंवा आरपीआयला मिळो, घटक पक्ष जे असतील त्यांच्यापैकी कोणाला मिळो, महायुतीमध्ये असणाऱ्या कोणाला जरी उमेदवारी मिळाली तरी सर्वांनी एकजुटीनं काम करायचंय आणि असं ठरलं असल्यामुळे मला वाटत नाही कोणाची नाराजी असू शकेल आणि असणार नाही याची मला मी पूर्णपणे ग्वाही देतो. धनुष्यबाण विरुद्ध मशालाची लढत होणार आहे. तुमचे जुने मित्र आमने सामने येण्याची शक्यता आहे. होईल कसं पाहता? लढाईसारखीच लढायची असते. एकदा आम्हाला लढ म्हटलं आम्ही लढणार आहोत. त्यामुळे समोर कोण आहे, समोर काय आहे हे बघण्यापेक्षा आपली लढाई महत्वाची आहे आणि ती जिंकणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे लढाई आम्ही लढणार, लढाई जिंकणार. सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपाच्या माध्यमातून मोठा दावा या मतदारसंघात केला जात होता, मात्र शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला, तुम्हाला उमेदवारी मिळाली. सगळ्यात पहिल्यांदा मी सगळ्या मीडियाचे आभार मानू इच्छिते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांनी जो महिलांना सन्मान दिलेला आहे, संविधानामध्ये तरतूद झालेली आहे. बाळासाहेबांनी तर महिला आघाडी उभी केली आणि आज महायुतीचे एक महिला उमेदवार दक्षिण मुंबईमधल्या लोकसभेमध्ये जर उमेदवारी तिला मिळते तर हा सगळ्या तमाम महिला वर्गाचा सन्मान असं मी मानते. मी महायुतीच्या सगळ्याच घटक पक्षांचे जे आता महायुतीत आहेत, भाजप असेल, आरपीआय असेल, मनसे आहे, सगळ्याच घटक पक्षांचे खूप खूप आभार मानू इच्छिते. त्याचबरोबरीनं यशवंत जाधव साहेब हे जवळजवळ 43 वर्ष या शिवसेनेमध्ये कार्यरत आहेत, सामाजिक कार्य करतायत आणि मला वाटतं ही उमेदवारी दक्षिण मुंबई लोकसभेला मिळालेली आहे आणि तो आम्हा सगळ्यांचाच सन्मान आहे असं मला वाटतं. दक्षिण मुंबईमध्ये तुमचे प्रतिस्पर्धी तुमचे जुने सहकारी अरविंद सावंत, त्यांच्या तुमची आमने सामने लढत होणार आहे. कसं पाहता याला? लढतीकडे लढतीसारखंच पाहते. मोदी साहेबांची एवढी कामाचा डोंगर आहे. शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजित पवार साहेब यांनी तर मला वाटतं शिंदे साहेब तर भिंगरी सारखे अख्ख्या महाराष्ट्रभर फिरत होते. त्यांचाच वारसा घेऊन आम्ही चाललेलो. एका बाजूला आता जर दक्षिण मुंबईच्या लोकसभेचा विचार करता, एका बाजूला वारसा आहे आणि दुसऱ्या बाजूला विचारांचा वारसा आहे. आम्ही सगळेच विचारांच्या वारसावर चाललेलो आणि मला वाटतं विचारांच्या वारसावर चालणाऱ्यांची आम्हीच्या प्रत्येक वेळेला त्यांना त्यांच्या पदरामध्ये यशच मिळतं आणि मला माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर सगळ्यांवरच विश्वास आहे. पुढचं आव्हान काय मला वाटत नाही तेवढं मोठं आहे. प्रतिष्ठित आणि मोठा लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात सर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तुम्ही कसा पाहता एकूण माहितीच्या उमेदवार? महायुतीचे उमेदवार आहे म्हणजे सगळेच जे महायुतीमधले घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांनाच मिळून एकत्र काम करायचं आणि तसं काम सुरू केलेलं आहे ऑलरेडी. त्यामुळे मला नाही वाटत, मेहनत सगळीकडेच असणार आहे, आव्हान हे सगळीकडेच असतं. प्रत्येक निवडणूक ही आव्हानानेच लढायची असते. तेवढ्याच इझिली आणि तेवढ्याच ताकदीनं लढण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्याकडे आमचा ब्रेन यशवंत जाधव साहेब आहेत, जे की निवडणूक सुरू झाल्यापासून भायखळा मतदारसंघामध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आलेला नव्हता, पण या शिवसैनिकांनी आणि यशवंत जाधव साहेबांनी आणि बीजेपीने इथे तो इतिहास घडवून दाखवलेला. तो इतिहास आपल्याला
त्याचा दाखला पुढे आपण चालूच ठेवू. महायुतीकडे उमेदवार नव्हता, महायुतीकडे उमेदवार नव्हता, त्यामुळे एवढं लेट झालेलं आहे, एवढा उशीर झालेला आहे. अनिल सावंत यांच्या मला असं वाटतं त्यांच्याकडे उमेदवार नसावा म्हणून त्यांनी पटकन उमेदवार एक जो होता त्यांना डिक्लेअर केलेला आहे. इकडे खरंच कस लागला होता. सगळे ताकदीचे नावं पुढे होती आणि मी सगळ्यांचेच आभार मानू इच्छिते की त्यातनं मला ही संधी दिलेली आहे आणि या संधीचा पुरेपूर आम्ही त्यांच्या पदामध्ये यश. उमेदवारी अगदी उशिरा घोषित झालेला आहे. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधीने केवळ निवडणूक विचारात घेऊन काम करू नये. मी ऑलरेडी आमदार म्हणून काम करते आहे, नगरसेवक म्हणून 5 वर्ष काम केलंय, साहेबांचं इतकं काम आहे आणि हे सातत्याने आपण जर कामाची कंटिन्युटी ठेवली तर केवळ निवडणुकीच्या वेळेला कुठलं आव्हान असतं किंवा त्याच वेळेला आपल्याला बाहेर पडून लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं असं मला वाटत नाहीये. पब्लिक रिलेशन जर आपण मेंटेन केले, लोकांच्या सुखदुःखांना आपण तेवढ्याच प्रत्येक गोष्ट आपण पुरी करू शकत नाही, देव नाही आहोत आपण, पण किमान लोकांचं चांगल्या पद्धतीने ऐकून चांगलं वागणं, लोकांशी प्रेमाने वागणं ठेवणं हेही तेवढंच महत्वाचं असतं आणि त्याचा फायदा नक्कीच निवडणुकीला होतो. मी एवढंच सांगू शकते की शिंदे साहेबांनी आणि महायुतीच्या सगळ्या नेत्यांनी माझ्यावर, माझ्या सगळ्या इथल्या पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास कुठेही इंचभर कमी होणार नाही हे आपल्याला मी नक्की वाई देऊ शकतो. उमेदवारी ज्या वेळेला होती त्याला मात्र प्रचार साहित्य तुमचं आधीच तयार झालेलं आहे. तयारी होती तयारी होती असं म्हणायला हरकत नाही, कारण उमेदवार महायुतीचाच असणार आहे आणि जो उमेदवार होता तो उमेदवार ज्या वेळेला डिक्लेअर होईल त्यावेळेला पायका विधानसभेचे आमदार म्हणून माझी तेवढी जबाबदारी तर होती, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी होती, त्या पद्धतीने नक्कीच तयारी होती. शिवाय यशवंत जाधव साहेब हे या मतदारसंघाचे लोकसभेच्या मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आहेत, त्यामुळे ती जबाबदारी त्यांच्याकडे ऑलरेडी आहे. त्या पद्धतीने ऑलरेडी तयारी आमची होतीच. दक्षिण मुंबईतल्या मतदारांचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी तुमच्याकडे काय विकासाचा अजेंडा असणार आहे, मतदारांकडे काय तुम्ही मतं मागणार आहे, काय विषय? मतं मागण्यापेक्षा कामं जी केलेली आहेत, जी सरकारने कामं केलेली, मोदी सरकारने कामं केलेली आहेत आणि उगाच नाही, लोकांचा विश्वास आहे मोदी साहेबांवर म्हणून लोक म्हणतात अब की बार 400 पार आणि वारंवार मोदी सरकार असंही म्हणतात. सो मला असं वाटतं की आजचा मतदार हा सुजाण आहे, अतिशय उत्कृष्ट त्याची जाण आहे, कोण काय करतं आणि सिंपतीवर मला वाटत नाही निवडणुका जिंकता येतात. सिंपती हे टाइम बिंगचा एक तो पार्ट असतो आणि लोक जाताना 10दा विचार करत असतात की आपल्याला काय या सरकारकडनं मिळालं किंवा हा स्पेशली हे उमेदवार या पक्ष त्यांच्याकडनं काय आपल्याला मिळालंय हे नक्कीच विचार करत काय असतात. उमेदवारी असणार? पक्ष सगळेजण बसून ठरवू. धनुष्यबाण मशालाची लढाई असणार आहे, एकाच सूत्राचे दोन कार्य कसं होतं? शिवसेना मला वाटतं शिंदे साहेब ज्याचे नेते आहेत, प्रमुख नेते आहेत, ती शिवसेना आहे. धनुष्यबाण आमच्याकडे आहे, त्यामुळे मला दुसऱ्या कुठल्या शिवसेनेचा विचार करण्याची गरज वाटत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता तुमच्या या प्रत्येकाची वक्तव्य आपण जर बघायला गेलो तर असं कोणी नाही आहे की त्यांची वक्तव्य त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन मार्क किंवा त्याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन असायला नको. जर महाराष्ट्रात येऊन सावरकरांवर बोललं जातं, श्रीरामावर बोललं जातं, तर मग एक छोट्या गोष्टीचा इश्यू करायला काय तो इश्यूच करायचा असेल तर करू शकतो, पण कामं बघूया ना, विकास बघूया ना. आज आर्थिक क्षेत्रामध्ये भारताला कुठे आणून ठेवलंय मोदी सरकारने, हेही विचार करण्याची गरज आहे मला वाटतं. पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व TV रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 77 44 99 66 58 आणि
95 45 46 84 73.